सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आता ही मुलगी फक्त 4 वर्षाची पण ही मुलगी फक्त 4 वर्षाची, तिचं नाव पार्थवी आहे. पार्थवी. आम्ही गेटवर येण्याच्या अगोदर ती आम्हाला घ्यायला यायची दररोज खाली. त्याच्यानंतर कोणती प्रवचन संपल्यावर पुन्हा रात्रीचे 11 जरी वाजले असले तरी पुन्हा गाडी जाऊन सोडायला यायची. लक्षात घ्या, फक्त 4 वर्षाचं लेकरू आहे. आपल्याला सांगताना भरून आनंद वाटतो, पण हे संस्कार बालवयामध्ये मुलावर जे होतात हे वर थांबायचे, परंतु ते आम्हाला सोडायला जिने उतरून यायचे. आम्ही लिफ्टने यायचो, ते आमच्या अगोदर खाली यायची लिफ्ट जिन्याने, आणि आमच्या अगोदर जिन्याने वर राहायची. आणि प्रत्येक विधी दररोज जेवायला मी बसलो की पहिल्या सुरुवातीला गंध लावायला ती यायची. गंध लावायचा, संकल्प सोडायचा, पूजा द्यायची आणि मला मंत्र द्या. आता तिला विज्ञानाचे मंत्र दिले तो गोष्ट पाच अवताराची जे सांग, पण त्याच्यावरती समाधान झाले. तोपर्यंत मला जोपर्यंत तुम्ही नाव सांगत नाही तोपर्यंत तिने हातात घातला दिवसभर आई वडिलांच्या जवळ. मला पहिले मंत्र सांगा. हे लहान लेकरू जे आहे ते कुठेतरी पूर्वसंचित पूर्वजन्माचं काहीतरी त्या मुलीचं आहे, त्या जीवाचं आहे. म्हणून महिनाभर आपलं लेकरू लहान 9, 9:30 ला झोपून जाईल. प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकर लक्षात घ्या. परंतु हे संस्कार जे असतात हे मागचे संस्कार असतात, ते उदयाला येतात. या पोथीच्या निमित्ताने हे सुद्धा इथे अनुभवायला मिळालं की या लहान लेकरांनी किती या ठिकाणी उत्स्फूर्तात. आता तुम्ही पाहताय की पूर्ण याच्यामध्ये उत्स्फूर्ततेची उत्साह किती आहे. नाही तर लहान लेकरू कधी एवढ्या मोठ्या अशा धार्मिक कार्यक्रमात उपस्थित नाही राहणारच नाही. खेळायला इकडे तिकडे ते सारखं वारणीमध्ये जाईल, परंतु ती पहिल्या क्षणापासून इथे आहे.